नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलला तन्वीज रसोईमध्ये। अशा चांगल्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली चिंबोरी। भरलेली चिंबोरी पडल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे भरलेली चिंबोरी म्हणजे तरी काय? काही जण साध्या पद्धतीने कालवण करतात। आता मी तेच कालवण भरलेल्या पद्धतीने चिंबोऱ्यांचं करून दाखवणार आहे तुम्हाला। तर आपण या रेसिपीला आता सुरुवात करूया। चिंबोऱ्या धुवून घेऊया। चिंबोऱ्या खाडीतल्या असल्यामुळे त्या चिखलाने भरलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला चिंबोऱ्या स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायला पाहिजेत। त्यासाठी नर आणि मादी अशा दोन प्रकारच्या असतात चिंबोऱ्या। तर त्या मी बेसिनमध्येच टाकून घेतलेल्या आहेत, कारण की त्या बऱ्याच होत्या आणि नांगे डुके ही मावशीने आपल्याला तोडून दिलेले आहेत, त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही आहे। आता आपण ही वरची कवची काढून घेऊया। ही मादी आहे आणि स्वच्छ धुवून घेऊया। माती बरीच असते अडकलेली, त्याच्यामुळे मग पुन्हा कच नको लागायला आपल्याला कालवणामध्ये। आता हा आहे नर, ते पण व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेऊया। आता चिंबोरी ही उघडल्यावर आपल्याला ही अंडी दिसतात पिवळ्या रंगाची, तशीच त्याच्या बाजूला खाद असते। खाद म्हणजेच घाण, ती स्वच्छ काढून घेतली पाहिजे, नाहीतर मग कालवण कडसर किंवा वेगळं उग्रच लागू शकतं आणि कच पण लागू शकते। तर अशा प्रकारे मी ही चिंबोरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हा बाजूचा जो भाग दिसतोय केसांसारखा, तो काही जण काढून टाकतात, पण मी घेते, कारण की तो चुपताना जो रस येतो ना ज्या तोंडामध्ये, खरंच खूप ऑसम लागतो आणि खूप छान। अशा प्रकारे मी सगळ्या चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण सारणाची तयारी करून घेऊया। सारणासाठी लागणार आहे आपल्याला चणा डाळ। ही चणा डाळ ही आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे प्रमाणामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घेणार आहोत। तांदूळ पण 1 वाटी, थोडेसे कमी 1 वाटीपेक्षा। तर आता आपण छानपैकी खरपूस पॅनमध्ये भाजून घेणार आहोत। आपण ही चणा डाळ अशी छानपैकी परतवून खरपूस अशी मस्तपैकी लालसर होईपर्यंत छानपैकी भाजून घेऊया। त्याला लालसर रंग आला पाहिजे। तर आता आपण एका वाटीमध्ये चिंच भिजत घालून घेऊया। चिंचेचा खोळ हा आपल्याला लागणार आहे पुढे। आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेले आहे डेसिकेटेड कोकोनट। आपण साधं सुकं खोबरं घेऊ शकतो, तसंच त्यामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा हा बारीक चिरून आपल्याला खोबरं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपले खोबरं हे लालसर होत आलेलं आहे। तर आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। तेल टाकून आता आपल्याला कांद्याला लालसर भाजून घ्यायचे आहे। आता आपला कांदा लालसर झालेला आहे भाजून, तो आपण डिशमध्ये काढून घेऊया। छानपैकी खरपूस आपण दोन्ही गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये तसेच आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, तर ती कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। तसेच अद्रक आणि मिरची ह्याचं वाटण आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। तसेच आपल्याला वाटणामध्ये जसे पाहिजे तसे पाणी आपण घेऊन लिपतं आणि थोडंसं भरडसर करायचं आपल्याला वाटण। आता आपण डाळीचं आणि तांदळाचं मिश्रण हे मिक्सरमध्ये बारीक भरड करून घेऊया व्यवस्थित। हे सारण हे आपल्याला थोडंसं जाडसर आणि भरड पाहिजे आहे। आता आपण हे सारण ताटात काढून घेतलेले आहे। त्याप्रमाणे त्याच्यामध्ये हळदी, तसंच आपल्याला लाल तिखट म्हणजेच मसाला आणि मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा गरम मसाला टाकायचा आहे। आता आपण सारणासाठी लागणारा कांदा चिरून घेऊया। कांदा हा बारीक घ्यायचा आपल्याला चिरून, कारण की तो आपल्याला सारणामध्ये टाकायचा आहे। आता आपल्याला त्यासाठी अद्रक लसूण हे चेचून घ्यायचं आहे। ते मी खलबत्त्यातच चेचून घेतलेलं आहे, कारण की चव चांगली येईल म्हणून यासाठी। आता हे झालेलं अद्रक लसूण आपण या सारणामध्ये टाकून घेऊया। तसंच चिरलेला कांदा हा आपण त्याच्यामध्ये सारणामध्ये टाकून घेऊया। आता बाजूला ठेवलेला चिंचेचा खोळ हा 1 ते 1.5 चम्मच असेल, जो मी मूठ करून टाकलेला आहे तो आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। आणि आता हे सारण सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे। छानपैकी एकजीव व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण त्याला व्यवस्थित करून घेऊया।
थोडं त्यात पाणी टाकावं लागणार आहे आपल्याला व्यवस्थित मळण्यासाठी. आता हे सारण आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता आपण हे सारण धुतलेल्या स्वच्छ कवचांमध्ये चिंबोऱ्याच्या भरून घेणार आहोत. सारण हे व्यवस्थित कोपऱ्याला दाबून भरायचे आहे आपल्याला एकदम व्यवस्थित. आणि सारण हे जाडसर असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित बाइंडिंग करून भरता येत आहे. आता ह्या सर्व चिंबोऱ्या मी भरून घेतलेल्या आहेत. आता आपण कालवणाची तयारी चालू करूया. त्यासाठी मी त्यामध्ये तेल टाकलेले आहे. तेल हे जवळजवळ 5 ते 6 चमच टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचे आहे. आता लसूण टाकून घेऊया आपण त्यामध्ये थोडंसं. आता आपण त्यात कांदा टाकून घेणार आहोत. कांदा बारीक चिरलेला व्यवस्थित त्यात टाकल्यानंतर आपण त्याला परतवून घेणार आहोत. लालसर झाल्यावर कांदा आपण त्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. हळद टाकून ढवळून घ्यायचे आपल्याला ते पुन्हा मिश्रण. आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट म्हणजेच आपला मी आगरी मसाला वापरलेला आहे त्यात. आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊया छानपैकी तरी येईपर्यंत. त्यात आता आपण तयार केलेले वाटण टाकून घेऊया. चिंचेचा खोड मगाशी जो तयार केलेला तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला ते कालवण. आणि त्याला छानपैकी उकळी येईपर्यंत उकळल्यानंतर आणि आपण त्याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या टाकून घेऊया. चिंबोऱ्या हे व्यवस्थित टाकल्या पाहिजेत. व्यवस्थित डीप झाल्याप्रमाणे आपल्याला कालवणात पाणी पण टाकायचे. आता आपल्याला त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. भरलेल्या चिंबोऱ्या हे मी वर ठेवत आहे. आता सगळ्या चिंबोऱ्या आपल्या ठेवून झालेल्या आहेत. त्याप्रमाणे आता त्याला छान उकळण्यासाठी त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे. आणि छानपैकी आता आपल्या उकळी आल्यानंतर आपल्या चिंबोऱ्या पलटी करून घ्यायच्यात कारण की त्या व्यवस्थित दोन्ही साईडने शिजल्या पाहिजेत. तर ह्या पलटी झालेल्या आहेत आपल्या चिंबोऱ्या व्यवस्थित. आणि आता आपल्या हे चिंबोऱ्या तयार झाल्यावर त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आपली भरलेली चिंबोरी ही तयार झालेली आहे. आता आपण छानपैकी ही सर्व करून घेऊया. किती छान दिसत आहे ही आता ही. चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या माझ्या या रेसिपीसाठी. थँक्यू.